लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आली आहेत। ई-केवायसी प्रक्रियेच्या नंतर सुमारे 80 लाख नावं ही वगळली गेली आहेत। सरकारच्या वतीनं हे 1 महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलं होतं। ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 92 लाखांवर गेली आहे। सर्वाधिक महिला एकट्या बीड जिल्ह्यातून वगळण्यात आल्याची माहिती आहे। मूळ लाभार्थी संख्या 2.4 कोटी होती, त्या तुलनेत ही घट सुमारे 38% आहे। केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यानं ही घट झाली नाही, तर पात्रतेच्या निकषांशी संबंधित विविध कारणांमुळे संख्या कमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। करू नये म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मग माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, ई-केवायसी योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता। ई-केवायसीची मुदत वाढवली ते हे नावं योग्य पद्धतीने येऊ शकतात। सरकारची आता ऐपत नाही। ज्यावेळेस निवडणुका होत्या त्यावेळेस सरसकट दिलं, त्यावेळेस अटी शर्ती लावल्या नाही, आणि आता मात्र अटी शर्ती लावून लाडक्या बहिणींना वगळण्याचं पाप हे सरकार करत आहे। आता ज्यामध्ये मला कळत नाही, शेतकऱ्यांच्या संदर्भात सुद्धा तीच अट लावली। आता इन्कम टॅक्स IT विभागाकडे यादी पाठवली आणि यातले इन्कम टॅक्स पेड करणारे कोण आहेत त्यांना वगळण्याचा निर्णय घेतला, आणि फार तर हे 12-15 हजार कोटीची कर्जमाफी असेल, आणि त्यापेक्षा शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा होणार नाही। पुन्हा शेतकरी कर्जाच्या डोंगरात उभा राहील।